यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगावचे वृक्षमित्र धोम मोहिते यांनी वसविलेलं आणि आशिया खंडातील पहिलं मानव निर्मित अभयारण्य म्हणून ओळख असणारे हे अभयारण्य. या अभयारण्यास सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री अशोक काकडे यांनी नुकतीच भेट दिली आणि या अभयारण्याचा फेरफटका देखील मारला आणि निरीक्षण केले. अभयारण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अभयारण्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास सांगणारं धोम मोहिते निसर्ग माहिती केंद्र इथं तुम्ही पाहू शकता. इथं संपूर्ण इतिहास आपण जाणू शकतो. पुढे गेल्यानंतर बालोद्यानामध्ये विद्यार्थ्यांच्या सहलींच्या माध्यमातून विद्यार्थी खेळू बागडू शकतात. छत्री बंगला आहे, तिथं मोठं मैदान आहे, तिथंच लिंगेश्वराचं मंदिर, एक पुरातन विहीर आणि धबधबा आहे आणि प्रभू श्रीरामांचं मंदिर देखील इथं आपण पाहू शकतो. त्या मंदिरापासूनच झेड रस्त्यावरून डोंगराच्या माथ्यावरती महान गुंड आपल्याला पाहायला मिळतो, जो कित्येक वर्ष अगदी कडेला स्थिरावलेला आहे. फेटा उडवी पॉइंट वरून आपण किर्लोस्कर पॉइंट कडे जातो आणि तिथून लक्ष्मणराव किर्लोस्करांनी स्थापलेला कारखाना किर्लोस्करवाडीचा आपल्याला पाहायला मिळतं. असे अनेक पॉइंट आहेत. विलोभनीय असं सूर्यास्ताचं दर्शन ही सगळी सफारी वन विभागाच्या माध्यमातून व्हॅनच्या साह्यानं आपण करू शकतो. विविध वन्य प्राणी, सांबर, हरिण, चितळ आणि त्याचबरोबर अलीकडं काही विदेशी पक्षी सुद्धा या अभयारण्यात येऊ लागलेले आहेत. ही विशेष बाब आहे, पाहण्यासारखं खूप आहे. या सर्व प्राण्यांसाठी पाण्याचे साठे देखील इथं करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावरून या अभयारण्याला नाव देण्यात आलं ते समुद्रेश्वर अर्थात सागरेश्वराचं मंदिर अगदी अभयारण्याच्या सुरुवातीलाच आपण दर्शन घेऊन जाऊ शकतो. जिथं पाण्याचे 3 कुंड अगदी 12 महिने पाण्याने भरलेले असतात. राहण्यासाठी पर्यटकांना बांबू निवासाची देखील विश्रांतीसाठी सोय इथं करण्यात आलेली आहे. असं एक आगळं वेगळं अभयारण्य निश्चित भेट देण्याजोगं. काही पर्यटकांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहू शकतो. नमस्कार, माझं नाव प्रीती मनोज गायगवाळे. या सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरिण, सांबर असे बरेच प्राणी पाहायला मिळाले. त्याचबरोबर सगळ्यांनी यावं, इकडचं निसर्गरम्य वातावरण पाहावं व इकडे सागरेश्वर अभयारण्याला भेट द्यावी. माझे नाव रोहित राजेंद्र पवार. आम्ही कराडवरून आलो. बरेच प्राणी बघायला मिळतील. तसेच पॉईंट्स आहेत, किर्लोस्कर पॉईंट किंवा अजून वरती एक दगड आहे कड्यावरती. तो दगड बरेच वर्ष झाले कड्यावरती आहे. असे बरेच पॉईंट्स आहेत, आपण अवश्य भेट द्यावी.